नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा 31 मार्च पर्यंत दिला जाणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। परंतु हा पीक विमा कोणत्या काळातला दिला जाणार आहे, याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे, किती पीक विमा मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, पीक विमा 2024 ज्या शेतकरी बांधवांनी भरलेला असेल अशा शेतकऱ्यांना, जे शेतकरी क्लेम केलेले होते अशा शेतकऱ्यांना काही 25% अग्रिम पीक विमा मिळालेला आहे आणि 75% उर्वरित पीक विमा जो आहे तो आतापर्यंत मिळालेला नव्हता। अशा शेतकऱ्यांना 31 मार्च पर्यंत पीक विमा दिला जाणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा मिळालेला नव्हता आणि त्यानंतर राहिलेला 75% पीक विमा सुद्धा मिळालेला नव्हता, अशा शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा व 75% विमा म्हणजे एकूण जो बजेट, जो निधी, जो अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता तो आतापर्यंत झालेला नाही। अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर हा पीक विमा 31 मार्चच्या पूर्वी दिला जाणार आहे अशी माहिती सुद्धा स्पष्टपणे देण्यात आली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।